नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे। आजची सत्य घटना आहे ओडिशा राज्यातून। ओडिशामध्ये पुरी नावाचा एक जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये निमापडा नावाचं एक शहर आहे। या शहरामध्ये एक लेक्चरर आणि त्याची पत्नी ही शाळेची शिक्षिका आहे। या दोघांच्या लग्नाला अनेक वर्ष होऊन गेलेली आहेत आणि लग्नानंतर यांना एक मुलगा देखील आहे जो की आता 14 वर्षांचा आहे। या महिला शिक्षिकेचे वय साधारण 37 आहे आणि तिचा जो नवरा आहे लेक्चरर त्याचं वय 47 आहे। एवढा 14 वर्षांचा मुलगा होईपर्यंत यांचं सर्व काही ठीकठाक सुरू होतं। महिलेचं वय 35 झालेलं होतं। तोपर्यंत यांना कसलाही अडचण आलेली नव्हती, कसलाही अडथळा आलेला नव्हता। सर्व गोष्टी यांच्यामध्ये सुखरूप सुरू होत्या। जेव्हा पतीला काही शारीरिक गरज असायची तेव्हा त्याची ती गरज पूर्ण होत होती आणि त्याची पत्नी शिक्षिका त्याच्यावरती चांगलं प्रेम देखील करत होती। सुखी परिवार होता, समृद्ध परिवार होता, नवरा लेक्चरर होता आणि बायको शिक्षिका होती। परंतु कालांतराने काय झालं, ही जी शिक्षिका होती ही ज्या शाळेमध्ये जायची, आता शाळेमध्ये शिक्षक आहेत म्हटल्यावरती तिथे बोलणं चालणं हसी मजाक हे खूप चालतो, कारण सहकारी असतात, एकमेकांचं लेक्चरबद्दल बोलणं चालणं सर्व गोष्टी होत असतात। तिथे काय महिला आणि पुरुष यामध्ये भेदभाव केला जात नाही। महिलेचा मित्र शिक्षक बनू शकतो, शिक्षकाची मैत्रीण ही महिला टीचर बनू शकते। तसंच या महिला टीचरचं एका शिक्षकासोबत जास्त जवळीक वाढत गेली। या जवळीकतेनंतर यांच्यामध्ये प्रेम संबंध निर्माण झाले आणि अनैतिक संबंध निर्माण झाले। आता जेव्हा जेव्हा यांना चान्स भेटायचा तेव्हा ही महिला शिक्षिका त्या पुरुष शिक्षकासोबत रंगरेलिया म्हणवत होती। या गोष्टीची कल्पना इकडे लेक्चररला अजिबात नव्हती, परंतु नंतर त्याच्याकडे थोडंसं या पत्नीचं दुर्लक्ष होऊ लागलं। जसं की तिने जर तिची गरज आधीच तिकडे शाळेमध्ये एखाद्या रूममध्ये जाऊन जर भागवली असेल तर इकडे स्वतःच्या पतीला ती थोडी दूर लोटू लागली होती। जसा लेक्चरर त्याला शारीरिक गरज पडली जेव्हा तो त्याच्या जवळ जात होता तेव्हा ती त्याला दूर लोटत होती आणि माझी आज इच्छा नाही, असं नाही तसं नाही, असं बऱ्याच काळापासून सुरू होतं आणि या लेक्चररला आता थोडा थोडा संशय येऊ लागला होता। तो या गोष्टीवरून या शिक्षिकेसोबत वाद घालायला लागला होता, परंतु ही शिक्षिका काही केल्या ऐकत नव्हती। आता शिक्षिका आहे, दाबून पगार पाणी आहे, तसं पण ती स्वतःचं आयुष्य जगू शकते, तिच्यासोबत दुसऱ्यांना देखील पोसू शकते, एवढं पेमेंट वगैरे त्यांना असतं। त्यामुळे ही शिक्षिका देखील म्हणायची की माझ्यासोबत जर वाद घालत असाल तर असं समजू नका की मला तुमची गरज आहे, तुमच्याशिवाय मी एकटी राहू शकते। आणि रागारागात हा लेक्चरर तिला म्हणतो की जा एकटी राहा, जर तू माझ्यासोबत राहून जर माझ्या गरजा पूर्ण होत नसतील, मला जर सुख भेटत नसेल तर एकटी राहा। बस त्या महिला शिक्षिकाला देखील हेच लागत होते। तिला पतीचा कंटाळा आलेला होता, सततचा वादविवादाला ती कंटाळली होती आणि खरं तर तिला जो तो शिक्षक होता तिचा प्रियकर त्याच्यासोबत काही काळ घालवायचा होता, एकदम फ्रीमध्ये, तिला अडवणारं कोणी नव्हतं लागत आणि या नवऱ्याचा या गोष्टीला अडथळा आला असता। त्यामुळे नवरा बोलून गेला होता की तू माझ्यापासून दूर राहा आणि त्या शिक्षिकेने तोच शब्द पकडला आणि तिने सांगितले की मी तुझ्यापासून दूर राहते। या महिला टीचरने काय केले, निमपाडा शहरामध्येच एक भाड्याचं घर घेतलं आणि त्या घरामध्ये भाड्याचं घर घेऊन राहत होती आणि इकडे लेक्चरर एकटा राहत होता। या लेक्चररला खरं तर माहीत नव्हतं की या त्याच्या पत्नीचं एका शिक्षकासोबत हे संबंध सुरू आहेत, म्हणून त्याला ती पत्नी दूर लोटत होती। परंतु ही महिला शिक्षिका जसं भाड्याचं घर घेते तेव्हा तिच्या त्या प्रियकराला शिक्षकाला त्या भाड्याच्या घरात बोलावते आणि त्यांच्यामध्ये रंगारंग कार्यक्रम सुरू होतो। तिथं त्यांना कोणी बोलणारं नव्हतं, बघणारं नव्हतं, कोणाला काही घेणं देणं नव्हतं, ज्याचा त्याचा प्रश्न असतो। त्यामुळे आता तिला अगदी मोकळीक भेटली होती। विवाहित असताना हिने बॉयफ्रेंड ठेवलेला होता, शिक्षक प्रियकर ठेवलेला होता आणि इकडे नवरा मात्र
उपाशी राहिला होता. भाड्याचं घर घेऊन राहत हिला आता तब्बल 5 वर्षे होत आली होती. परंतु या 5 वर्षांमध्ये तिला पतीची साधी आठवण देखील आली नव्हती. तिने साधा पतीला कॉल देखील केला नव्हता. आणि हेच कारण होतं की हा लेक्चरर विचार करतो की ही माझी पत्नी इतके वर्ष भाड्याचं घर घेऊन कशी राहू शकते, हिला पतीची आठवणच कशी येत नाही. त्यामुळे तो लेक्चरर त्याच्या या शिक्षक पत्नीचे हालचालींवरती लक्ष ठेवायला सुरुवात करतो. ही कुठे जाते, काय करते, हिने रूम कुठे घेतला आहे, तिच्या रूमवरती कोण येतं, ही कोणाच्या रूमवरती जाते, हे तो गुपचूप लक्ष ठेवत होता. आणि हे लक्ष ठेवता ठेवता त्याला कळून चुकते, त्याला कुणकुण लागते की ही ज्या शाळेमध्ये शिकवत आहे त्याच शाळेमधला एक शिक्षक आहे, त्या शिक्षकासोबत हिचे प्रेमसंबंध सुरू आहेत. बस तो संधीचा फायदा घेण्याची वाट बघत असतो. तो बघून घेत असतो की तो शिक्षक हिच्या रूमवरती केव्हा येतो, केव्हा जातो. आणि तो एक दिवस निवडतो, मंगळवारचा दिवस असतो. त्याच्या सहकाऱ्यांना तो लेक्चरर सोबत घेतो आणि सुमारे 8 वाजेच्या दरम्यान तिच्या भाड्याच्या रूमवरती तो त्याच्या सहकाऱ्यांसोबत आतमध्ये जातो. जेव्हा ते त्या रूममध्ये जातात तेव्हा मात्र याची ती शिक्षक पत्नी असते तिच्या शिक्षक प्रियकरासोबत अर्धनग्न अवस्थेत. म्हणजे त्यांचा कार्यक्रमच सुरू असतो असं म्हणायला काही हरकत नाही. आक्षेपार्ह स्थितीमध्ये पकडल्यानंतर हा चिडलेला लेक्चरर असतो तो तिच्या केसांना धरतो आणि त्या रूममधून बाहेर ओढतो. तिचा जो शिक्षक प्रियकर होता त्याला देखील बाहेर ओढलं जातं. आणि त्यानंतर या महिला शिक्षिकेच्या गळ्यामध्ये चपलांचा हार घातला जातो आणि तिचा जो शिक्षक प्रियकर होता त्याचे तर कपडेच काढले जातात. त्याला अर्धनग्न केलं जातं. अंतर्वस्त्रांवरती त्याला चपलांचा हार चढवण्यात येतो आणि यांच्या दोघांची भर रस्त्यावरून सर्व पब्लिक समोर धिंड काढण्यात येते. जेव्हा ही महिला रस्त्याने चालायला मना करते तेव्हा तिच्या फटके देण्यात येतात आणि ती घाबरून पुढे पुढे चालत असते. आणि अक्षरशः रस्त्यावरील लोक या घटनेचा व्हिडिओ बनवत असतात, आनंद घेत असतात. आणि एवढंच नाही, हा शिक्षक देखील या घटनेचा व्हिडिओ बनवत असतो. स्वतःची पत्नी आहे परंतु ती तिच्या प्रियकरासोबत आहे. या गोष्टीचा या लेक्चररला राग होता आणि त्यामुळे त्याने हे कृत्य केलं होतं. रस्त्यावरून धिंड निघत होती, लोक जमा होत होते, व्हिडिओ बनवत होते, मजा घेत होते. आणि जेव्हा ही घटना स्थानिक पोलिसांना समजते तेव्हा स्थानिक पोलीस तिथे हजर होतात आणि लवकरात लवकर तो लेक्चरर आणि त्याचे सहकारी यांना महिलेचा विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी अटक करतात. त्या महिला शिक्षिकेला आणि तिच्या त्या शिक्षक प्रियकराला देखील ताब्यात घेतात. आणि त्यानंतर हे प्रकरण काय आहे हे सर्व तिथे उलगडा होतो. जेव्हा या लेक्चररवरती गुन्हा दाखल करण्यात येतो तेव्हा ह्या लेक्चररचा जो बाप असतो तो बाप पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि तो देखील त्याच्या सुनाविरुद्ध तक्रार दाखल करतो. तो पोलिसांना सांगतो की माझी ही सून लग्न झालेलं असताना देखील 5 वर्षांपासून एक वेगळा भाड्याचा रूम घेऊन राहत आहे. माझ्या मुलाला ही वेळ देत नव्हती आणि मुलाने जेव्हा हे तिला अशा स्थितीमध्ये पकडलं तेव्हा माझा मुलगा दुसरं काय करणार होता. एवढा मोठा मुलगा असून ही माझी सून असं वागत होती. त्यावरती दुसरा कोणीही व्यक्ती असता तर त्याने काय केलं असतं. माझ्या मुलाची काही चूक नाही. तुम्हाला गुन्हा दाखल करायचा असेल तर या आमच्या सुनेवरती करा. आता आपण मला सांगा, या लेक्चररने त्याच्या पत्नी महिला शिक्षिकेसोबत जे काही केलं ते योग्य आहे की अयोग्य, मला कमेंट करून सांगा. या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर आपल्याला जागरूक करणे आहे. समाजात अशा घटना घडतात, त्यामुळे सजग रहा, सावध रहा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, हाईप करून पॉइंट्स द्या आणि अशाच सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.